जय शिवराय मित्रांनो. तर पहाट झालेली आहे, 6 वाजलेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत प्रतापगडाकडे. जय शिवराय. तर बराच उशीर झाला. लाईन जी गर्दी होती पुढे सरकत त्यामुळे आता दुसरी वाट काढून आम्ही सर्व आता बहुतेक धारकरी दुसऱ्या रस्त्याने मोहिमेच्या रस्त्याला चाललो आहे. तर तिथे ठराविक असतो मोहिमेचा रस्ता, तर आता त्या रस्त्याला आपल्याला जोडायचं आणि आता आपल्याला पाहू शकता, तुम्हाला दाखवतो, सूर्यनारायण देवाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे आणि खूप सुंदर असं वाटतं ते दृश्य. एकदम मन प्रसन्न करणार. जय श्रीराम. आणि तेव्हा तिकडे सर्व धारकरी त्या मार्गे चालत, ती गर्दी पाहू शकता. अभी रुकना मना है. मोहिमेमध्ये थांबणं आणि थकणं या दोन्ही गोष्टींना, म्हणजे दोन्ही गोष्टी याच्यात लिहिलेल्याच नाही आहे. थांबला, थकला, हरला, यातली गोष्ट आहे. तर पाहूया आता आपण, आपल्याला किती आजचा टप्पा पार पडायला किती वेळ लागतो. आणि खूप थंडी आहे, अजून गार आहे. सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आपल्याला. जय शिवराय मित्रांनो. तर आता मोहिमेचा मार्ग तिकडनं पुढून गर्दी होती, तर बघू शकता की धारकरी कशा प्रकारे मोहिमेचा मार्ग शोधत काढत मार्ग मोहीम करतात. आणि हा अनुभव खूप भारी असा अनुभव आहे. नवीन वाटा तयार करायच्या, त्यातून सर्वांना सोबत घेऊन जायचं सुरक्षित. तर तुम्हाला दाखवतो, पाहू शकता. ते तुम्हाला मी दरी जी आहे ती तुम्हाला खाली गेल्यावर दिसेल नाही दिसेल सांगू शकत नाही. असंख्य असे धारकरी गावात असल्यामुळे थोडं सावधानी बाळगावी लागते. जय शिवराय मित्रांनो. तर चालून वगैरे आता आम्ही थांबलेलो आहे.
थोडा बॉडी थकते चालून वगैरे. तर बघा आमचे शेखर दादा डोंगरे खूप मेहनत करतात लिंबू पियायला. एनर्जी ड्रिंक, इलेक्ट्रिक पावडर, लिंबू. ओ पिळतो की नाही लिंबू तुझ्याने? आमचा लिंबू सरबत तयार झालेला आहे. शेखर दादा डोंगरे लिंबू सरबत वाले खूप मेहनत करतोय. आम्हाला कामच करायला देत नाही भाऊ. हा बघा लिंबू पण पिळतोय. लिंबू टाकला आतमध्ये. हा चालेल चालेल ते. कसा आंबट आंबट एकदम चटपटी. चला आता आपण मित्रांनो लिंबू पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे आणि आता आपण पुढचा पल्ला गाठू. आजचा पल्ला बराच लांब आहे आणि धारकरी पण बरेच येतात. तर आपल्याला पुढे एकेरी मार्ग भेटला तर त्रास होईल. बाकी तर सर्व आपलं व्यवस्थित चालणं वगैरे डोंगरातून. आणि संध्याकाळी थंडी बेफान थंडी आहे. तर सह्याद्रीच्या कुशीमध्ये झोपण्याची मजा वेगळी आहे. खूप भारी वाटतं. तर चला तर आता आपण जांभळे गावामधनं पुढे आलेलो आहोत. रायरेश्वरच्याच खाली जांभळे गाव आहे काही किलोमीटरवर. तर तिकडनं आता आपण थोडा पुढे आलेलो आहोत. धारकरी बंधू शेखर डोंगरे. खायला रस्ता पुरेसा नसतो जंगलामध्ये. झाडे वगैरे असतात त्यामुळे जी एकेरी बघा मागे बघा ही अशी एकेरी लाईन आहे. म्हणजे रस्ता छोटासा आहे परंतु संख्या जास्त असल्यामुळे तो त्यांना त्रास होतो. तर 3 तास एका जागेवरती उभं राहून हालत बेकार झाले. तर आता बघू आपण किती वेळामध्ये पोचतोय आणि जास्त काही खाल्लेलं पण नाही आहे. तर चला जय शिवराय. बघू आपण किती वेळ आपल्याला लागतो पोचायला. शेखरची पण हालत बघू शकता कसं झालं. नसा दिसायला लागलेत भावाच्या. माझी हालत नाही. मस आल्यावर कसं कशी मस आल्यावर परत कसं कशी मस आल्याने मारायला भावांना. त्याच्या हाताला लागला कुठे लागला हाताला लागलाय. उडी मारली म्हणून. आणि मी तर पूर्ण बँड होतो आज. वाचलं तोडक्यासाठी वाचलं. मोहिमेमध्ये आलोय. आई जगदंबेचा आशीर्वाद आहे वाचलो त्याच्याने. तर बघू शकता आता. जय जय श्रीराम. तर अरे सॉरी दादा. पाहू शकताय आता इकडनं आपल्याला जो मार्ग आहे पुढचा तो मार्ग असा आहे.
त्याची व्हिडिओ काढ. हा पहिल्यांदा तुमचा आणला. वजन बघा. शॉक झालाय. तिकडनं मार्ग आहे. कुठला वगैरे. जय शिवराय मित्रांनो, आपल्याला आता इकडे गडावरती थांबून किमान 4 ते 5 तास झाले आहेत. तर आता आपण थांबून आपल्याला एक धारकरी दादा भेटले. दादा नाव का तुमचं? जय श्रीराम. जय श्रीराम. दादा नाव का तुमचं? प्रमोद. कुठला विभाग? रावरी विभाग. रावरी. बरं, किती वर्ष मोहीम करताय तुम्ही? 4 वर्ष झाली. ही 4थी मोहीम का तुमची की 5वी? ही 4थी मोहीम. तर आता या मोहिमेचा अनुभव कसा आहे तुम्हाला? एकदम भारी. आपल्याला मोहिमेला काय शिकायला भेटतं? मोहीममध्ये सर्व प्रकारे शिकायला भेटतं. शिस्त. तुमचा मोहिमेचा अनुभव तुम्ही थोडा आपल्या फॅमिली सोबत शेअर करा. मोहीम म्हणजे एकदम ज्या प्रकारे मावळे जात होते पहिल्या काळामध्ये तसंच ही मोहीमचा प्रकार आहे. बरं, तर आपल्याला इतिहास आपल्याला जगायला भेटतो असं दादाने आपल्याला सांगितलंय की मोहिमेमध्ये आल्यावरती जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आपण मोहिमेला वगैरे जायचे तर तो इतिहास आपल्याला जगायला भेटतो. तर दादाने असं सांगितलं आणि आपण या दादांचं नाव विचारू. दादा नाव तुमचं? तुषार ठोंबरे. कुठला विभाग? वैजापूर. तर तुमची किती मोहीम आहे? माझी दुसरी मोहीम. आणि आता या मोहिमेचा अनुभव? या मोहिमेचा अनुभव चांगली झाली. तर आता आपण 5 तास बसलेलो आहे. तर तुम्हाला काय आता कसं वाटतंय? तसं काय चांगलं वाटतं. तर झालेलं आपल्याला इथे येऊन 5 तास झालेले आहे. एकेरी मार्गामुळे आपल्याला इकडे बसून राहावं लागतं. तर मागे बघू शकता आपल्या धारकरी शिस्त पद्धतीने बसलेले आहेत. तर आता बघू पुढे आपण किती वेळ लागतो आपल्याला जायला. आता मोहिमेमध्ये आता तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली यांना आणलात. तर कसं वाटतं तुम्हाला मोहिमेचा अनुभव तुमचा सांगा? अनुभव असंच की शिवरायांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी नवीन नवीन कार्यात आपण सहभागी करतो. बरोबर आहे. तर असंच आपला एक धर्मासाठी देव देश धर्मासाठी नवीन नवीन ही जी आता बहुतेक आपल्याला मोहिमेमध्ये युवा पिढी आपल्याला पाहायला भेटते. जय शिवराय मित्रांनो, तर आता आपला मुक्काम इकडेच आहे. सध्या वरती आपल्याला काय गडापर्यंत आज पोहोचणं शक्य नाही आहे. तर आज आपण जिथे थांबलेलो मगाशी आज आपल्याला मुक्काम तिकडेच करायचा आहे. आणि आता आपल्याला जेवणाची तयारी करतो आपण. तर बघा आपल्याला जेवायला काय काय आहे बघा. फरसाण, कांदे, टमाटर. आपण भेल बनवणार आहे. तर भेल झाल्यावरती दाखवतो. बघा भेला भूक लागली. तर चला या भेल खायला या. दादा बघा मित्रांनो, या इकडे या. भेल खायला या. आमची भेल तयार झालेली आहे. या इकडे या. आज रात्रीचं जेवण हे बघा. ही आजची रात्र आणि सर्व झोपले तिकडे. आणि शेखर झोपला तिकडे. शेखर डोंगरे काय तर चला मित्रांनो आज झोपूया आपण.